बहुजन विकास अभियानाच्या वतीनं उदगीर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक मौन सत्याग्रह 24 मार्च 2025 रोजी उदगीर तहसील कार्यालयासमोर जय हिंद पब्लिक स्कूलची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीनं लाक्षणिक मौन सत्याग्रह करण्यात आले। बहुजन विकास अभियान गेल्या 1 महिन्यापासून जय हिंद पब्लिक स्कूलमधील 16 वर्षाच्या आदिवासी मुलीचा विनयभंग व एकाच वर्षात 2 आदिवासी मुलींचा मृत्यू यास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी तसेच देशमुख शिक्षणाबरोबर संस्था चालक व प्राचार्यावर देखील कारवाई व्हावी यासाठी मागणी करत आहे। आजपर्यंत आदिवासी विभागाने काहीच निर्णय न घेता गप्प आहे। बहुजन विकास आघाडीच्या वतीने जय हिंद पब्लिक स्कूल बद्दल जय हिंद पब्लिक स्कूल आदिवासी विद्यार्थ्यांचं अत्याचाराचं केंद्र बनलं आहे। कारण या ठिकाणी 2024 मध्ये एकाच वर्षी 2 मुलीचा मृत्यू या ठिकाणी झाला, आदिवासी मुलीचा मृत्यू झाला आहे। आणि हे झाल्यानंतर लागलीच एका वर्षानंतर लागलीच 16 वर्षाच्या आंतरजातीच्या जमातीच्या आदिवासी मुलीवर लैंगिक शोषण करण्याचं काम देशमुख शिक्षकांनी केलं आहे। आणि म्हणून देशमुख शिक्षकांची कारवाई झाली तीच कारवाई त्या संस्थाचालकावर असेल, प्राचार्यावर असेल, त्यांच्यावर कारवाई बहुजन विकास आघाडीची मागणी आहे। आणि ही मागणी करत असताना आदिवासी विभाग आज प्रभावकारी मुख्य बसले बनला आहे। म्हणून आम्ही आज मौन सत्याग्रह करून आदिवासी विभागाच्या त्या मौन सत्याग्रह करून त्या आदिवासी विभागाच्या कर्तव्याचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतात। आमची मागणी आहे जोपर्यंत कारवाई होणार नाही आणि या शाळेची मान्यता जोपर्यंत होणार नाही। अभियान प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, गोरख वाघमारे, सुनील पाटील, राजकुमार कारभारी, रवी पुडाले, प्रकाश कांबळे, गोरख वाघमारे, गंगाधर शेवाळे, भीमराव आळसपुरे, बालाजी पाटील आदी उपस्थित होते। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।